लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून गेल्या 16 वर्षांपासून शहरात भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम ही राबवली जात असून भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवणे देखील शक्य झाले नाही. शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 5 वर्षात तब्बल 59,279 जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची आकडेवारी समोर आली आहे. लहान मुले व महिलांना कुत्र्यांकडून लक्ष्य बनविले जात असल्याचं सर्वसाधारण समज असला तरी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत आकडेनुसार गेल्या 5 वर्षात श्वान दंश झालेल्यांमध्ये लहान मुलांपेक्षा प्रौढांची संख्या 2.5 पटीने अधिक तर महिलांच्या तुलनेत श्वानदंश झालेल्या पुरुषांचा आकडा सरासरी तिप्पट आहे. शहरातील भटक्या व मोकट कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून 2007 पासून कंत्राटी तत्वावर निर्बीजीकरण मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेवर गेल्या 16 वर्षात महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले असून आतापर्यंत 1 लाखाहून अधिक भटक्या व मोकाट कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया ही करण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. कुत्र्यांच्या प्रजनन दर हा शस्त्रक्रिया केल्या जाणाऱ्या भटक्या व मोक्याट कुत्र्यांच्या संख्येपेक्षा दुपटीने अधिक असल्यामुळे कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवता आले नसल्याचं वैद्यकीय विभागातील सूत्रांचं म्हणणं आहे. तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक.